श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्ष। नवीन वर्षाच्या सर्वांना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। गुढीपाडव्याचा व्हिडिओ किंवा वेगळा असा कोणताही व्हिडिओ सकाळी मला करता आला नाही, मात्र आत्ता मी घेऊन आलेले आहे आपला स्वामी समर्थ महाराजांचा, आपल्या माऊलींचा प्रकट दिन उद्या आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी उद्या थोडक्यात दिवाळीच आहे म्हटलं तरी चालेल। उद्याच्या दिवसाची आपण वर्षभर वाट बघत असतो आणि एक वर्षांनी हा दिवस येतो। या दिवशी आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला काय करू काय नको असं होतं। कुणी अक्कलकोटला जातं, कुणी मठामध्ये जातं, कुणी केंद्रामध्ये जातं। कुठेही जावा, कुठेही नाही जमले तरी आपल्या घरात देखील स्वामी आहेत, आपल्या हृदयात स्वामी आहेत, स्वामी चराचरात आहेत, स्वामी ब्रह्मांडात आहेत, स्वामी झाडावरच्या हलणाऱ्या पानात आहेत, स्वामी दुःखी मनात आहेत, स्वामी आनंदी मनात आहेत, स्वामी आपलं दुःखही बघत आहेत, सुखही बघत आहेत, स्वामी जी लोक आपल्याला त्रास देत आहेत त्यांच्याकडेही बघत आहेत, जे आपल्याला सुखावत आहेत त्यांच्याकडेही बघत आहेत। एकूणच काय, जे जे स्वामी भक्त आहेत त्या प्रत्येक स्वामी भक्तावर स्वामींचा कृपा आशीर्वाद सतत आहे। आपल्या डोळ्यातलं आलेलं पाणी स्वामींनाही रडवतं आणि आपण हसलो तर स्वामीही आनंदी राहतात। कधीही घरातल्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे बारकाईने बघा की आपण जर अपसेट असू किंवा आपण जर दुःखी असू तर आपल्याला त्या मूर्तीमध्ये सुद्धा त्याच भावना दिसतात आणि स्वामी सुद्धा आपल्याला तसेच दुःखी दिसतात। कधीही बघा तुम्ही, हे अगदी त्रिवार सत्य आहे की असंच होतं। जेव्हा आपण दुःखी असतो आपली माऊली म्हणजे आपली आई, आपली स्वामी आई सुद्धा दुःखी होते। माझ्या मते माझ्यासाठी सुद्धा हे पहिलं वर्ष आहे की मी प्रकट दिनाचा व्हिडिओ करू शकलेले नाही किंवा काही कारणामुळे मी थोडक्यात काय तर मी काही कारणामुळे स्वामी प्रकट दिनाचा व्हिडिओ करू शकले नाही। मात्र गेल्या वर्षीचा प्रकट दिनाच्या व्हिडिओची लिंक जर मला सापडली तर मी नक्की खाली देते आणि स्वामी प्रकट दिन कसा साजरा करायचा हे देखील तुम्हाला आत्ता मी या व्हिडिओमध्ये सांगते। उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे, जणू काही दिवाळी आहे, स्नान करायचं आहे। त्याचप्रमाणे डोक्यावरून स्नान केल्यानंतर घरातली साफसफाई, उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, दारामध्ये रांगोळी काढायची आहे। एकदम असं वातावरण, दरवाजाला आंब्याचं तोरण, कवड्यांचं तोरण, आपल्याकडे आहे ते रुद्राक्ष तोरण, ज्यांनी मागवलेलं आहे ते रुद्राक्ष तोरण देखील नक्की लावा। कारण स्वतः स्वामी सतत म्हणत असत, शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। त्यामुळे स्वामी स्वतः शिवभक्त होते। रुद्राक्षाचं तोरण ज्यांनी मागवलं नाही त्यांना खाली नंबर देते, त्यांनी अवश्य रुद्राक्षाचं तोरण मागवा, घरामध्ये लावा। गाईच्या तुपाच्या पंटी आहेत आपल्याकडे, गाईच्या तुपाचे दिवे आहेत ते सुद्धा मागवा। अनेक वस्तू आपल्याकडे आहेत, एक 2-3 दिवसापूर्वीच व्हिडिओ केलेला आहे स्वामी सेवेतल्या, त्या ज्या काही तुम्हाला हव्या आहेत त्या घ्या। त्यासाठी खाली नंबर देत आहे। आपलं बनवलेलं स्वतःचं हेअर ऑइल सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला हवं असेल तर घ्या। तर वळूया प्रकट दिनाकडे। आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे। तुमच्याकडे असतील तर उद्याच्या दिवशी पिवळे वस्त्र अवश्य अर्पण करा। आपल्या गुरूंचा म्हणजे आपल्या स्वामींचा आवडीचा रंग आहे पिवळा। वस्त्र पिवळे धारण केल्यानंतर एका आधी देवाची पूजा करून घ्या। स्वामींची मूर्ती किंवा फोटो जे काही असेल किंवा दत्तगुरूंचा फोटो, स्वामींचाच फोटो किंवा मूर्ती वेगळी काढून घ्या आणि त्यानंतर एक चौरंग मांडा। चौरंगाच्या खालची जागा स्वच्छ करा, त्याच्या खाली एक थोडीशी स्वस्तिक, कमळ, काहीतरी रांगोळी काढा। मग चौरंग किंवा पाट मांडा, त्याच्यावर पिवळे वस्त्र मांडा। एका तामणामध्ये तुम्हाला स्वामींची मूर्ती घ्यायची आहे, खाली अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर स्वामींची मूर्ती ठेवून तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणत अभिषेक करायचा आहे। तशा तर अनेक सेवा आहेत, स्वामी स्तवन आहे, पुरुष सुक्त आहे, पवन सुक्त आहे, अशा अनेक सेवा तुम्ही करू शकता। पण अगदी साधी भोळी सेवा म्हणाल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। एकदा पाण्याने करा, पंचामृताने करा, पुन्हा पाण्याने करा। नसेल तुमच्याकडे पंचामृताचं साहित्य उपलब्ध काहीच हरकत नाही, आपली आई आहे ती नाराज कधीच होणार नाही। नुसत्या पाण्याने, नुसत्या दूध साखरेने अभिषेक केलात तरी चालेल। असेल तुमच्याकडे उटणं, वासाचं तेल तर ते नक्की लावा। त्यानंतर अभिषेक झाल्यावर स्वामींना हिनाचा अत्तर किंवा तुमच्याकडे जे असेल ते अत्तर लावा। स्वामींना छानपैकी चंदनाचा टिळा लावा।
कपाळी, चरणी, छातीशी, पायाशी, हाताशी सगळीकडे टिळा लावा। त्यानंतर स्वामींना चाफ्याच्या किंवा झेंडूच्या फुलांचा हार घाला आणि त्यानंतर तुम्हाला पूजा आपली संपन्न झालेली आहे। त्यानंतर तुम्ही स्वामी सारामृताचे संपूर्ण पारायण करू शकता। तुम्हाला जे काही हवं उद्या ते तुम्ही करू शकता। शक्यतो स्वामी सारामृताचे 1 ते 21 अध्याय वाचण्याचे प्रयत्न करा किंवा उद्यापासून असं मनाशी ठरवा, संकल्प कुठलाही करू नका, मनाशी ठरवा की उद्यापासून नित्य नियमानं मी 3 अध्याय आणि 11 माळी जप करणार। जो कोणी स्वामी भक्त 3 सारामृताचे अध्याय आणि 11 माळी जप आणि 1 वेळा तारक मंत्र म्हणतो त्याचं आयुष्य स्वामी तारून नेतात। त्याच्या आयुष्यात कशाचीच कधीच कमी पडत नाही। हे स्वामींनी दिलेलं वचन आहे आपल्याला आणि आपण सगळ्यांनी ते पाळलं पाहिजे। लक्षात घ्या, स्वामींना जास्त आपल्याकडून काही अपेक्षा नाही। तुम्ही पेढे ठेवा, बर्फी ठेवा, पैसे ठेवा, स्वामी कशाकडेही बघत नाहीत। स्वामी भुकेलेले असतात, ते भक्तीचे। प्रकट दिन हा माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण असेच 3-4 वर्ष 1-2-3 वर्षापूर्वी आपण प्रकट दिनासाठी मी स्वामी सारामृताचा एक व्हिडिओ केला होता आणि तो आपला इतका महाराष्ट्रभर व्हायरल झाला होता की स्वामी प्रकट दिन हा माझ्यासाठी स्वामींचा एक मोठा अनुभव असणारा दिवस आहे। आणि त्या दिवशीपासून मी तुमच्या आणि स्वामींच्या आपल्या ज्या सेवेमध्ये, म्हणजे स्वामी सेवेत तर मी तशी खूप वर्षांपासून आहे, पण स्वामी भक्ती मिरवू नये लोकात असे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे किती वर्ष झाले हे नाही मोजायचं आपल्याला। आपण स्वामी सेवेत आहोत, आपण भाग्यवान आहोत की आपण स्वामी सेवेकरी आहोत असं नक्कीच म्हटलं पाहिजे। कारण स्वामी सेवेकरी कधीही, कुठलाही स्वामी सेवेकरी बघा, तुम्ही स्वामी सेवेकरी जर बघत असाल, कधी खोटं बोलत नाही, कधी कुणाबद्दल वाईट चिंतत नाही, प्रत्येकाला मदत करण्याचा स्वामी भक्ताची एक तयारी असते, प्रत्येकाबद्दल चांगलं चिंतण्याची एका स्वामी भक्ताची तयारी असते आणि प्रत्येकाचं माझ्यासोबत चांगलं व्हावं ही एका स्वामी भक्ताची कायम मनाची तयारी असते। स्वामी भक्तांना जर कोणी त्रास दिला तर त्या व्यक्तीचं स्वामी काय करतात हे स्वामींनाच माहीत आहे। म्हणजे त्यांची काठीचा आवाज येत नाही, मात्र वेळेला ते अशी शिक्षा देतात की त्या माणसाने त्या स्वामी भक्तापासून कायमचे लांब राहिले पाहिजे अशी सोय सुद्धा आपले स्वामी करतात। त्यामुळे तुम्ही स्वामींवर जर डोळे झाकून, आपल्या महाराजांवर जर डोळे झाकून विश्वास ठेवलात तर तुमच्या आयुष्यात कशाची कधी कमी पडणार नाही। आता पूजा झाली, सगळं झालं, ताई नैवेद्य काय दाखवायचा? तर उद्या कुणीही कांदा लसूण जेवणामध्ये घालू नका। अनेक प्रश्न येतात की स्वामींना कांदा भजी आवडत होती, तर ठीक आहे, आवडत होती ना, तर ती वेगळ्या डिशमध्ये द्या, मात्र नैवेद्याच्या ताटामध्ये कांदा, लसूण आणि मीठ या 3 गोष्टी तुम्हाला ठेवायच्या नाही आहेत। कांदा, लसूण, मीठ या तिन्ही गोष्टी वर्ज्य आहेत। बाकी तुम्ही पोळी, भाजी, भाकरी, भात, वरण, आमटी, शिरा काहीही करू शकता। महाराजांना आवडतात म्हणून बेसन लाडू करू शकता, महाराजांना आवडती म्हणून पुरणपोळी करू शकता। महाराजांना आवडतं काय यापेक्षा तुम्ही त्यांना ते किती श्रद्धेनं देत आहात। भले ती एक चटणी, साधी तिखट, तेल आणि भाकरी असू दे, महाराज आवडीनं खात होते। आपल्या सगळ्यांना माहीत आहे अक्कलकोटमध्ये महाराज अशा वस्तीत बसत असत जिथं कुणीही बसत नसत आणि तिथे जे काही कोण आणून देईल तेच ते खायचे आणि तेच सगळं लोकांमध्ये किंवा मुक्या प्राण्यांमध्ये ते वाटत असत। असे आपले स्वामी होते। त्यामुळे स्वामींना कुठल्याही जास्त सोवळ्याची, जास्त वोवळ्याची किंवा जास्त काही पंचपक्वान्नाची गरज नाही, तर स्वामींना भक्तीची गरज आहे। नैवेद्य दाखवा, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही स्वामींना आरती करा। सकाळी 10:30ला आणि संध्याकाळी 6:30 या 2 वेळात स्वामींची आरती तुमच्याकडून झाली पाहिजे। केंद्रात मठात गेलात तर रिकाम्या हाती जाऊ नका। केंद्रात गेलात तरी एक पिवळ्या फुलांचा हार, नारळ, खडीसाखर इतकं घेऊन जा। स्वामींना उद्या त्रिवार मुजरा सकाळ, दुपार, संध्याकाळ करायला विसरू नका। त्रिवार मुजरा करून स्वामींना तुमच्या मनातले जे काही दुःख आहेत, ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या बोलून दाखवा आणि ज्या कुठल्या सेवा आजपर्यंत तुम्हाला जमल्या नाहीत त्या सेवा उद्यापासून सुरू करा। स्वामींच्या छोटी सगळ्यात सेवा 3 अध्याय 11 माळी 1 वेळा तारक मंत्र किंवा 3 अध्याय 1 माळ आणि 1 वेळा तारक मंत्र, किमान इतक्या सेवा तरी प्रत्येक स्वामी भक्ताकडनं घडाव्यात अशी मी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते आणि हा स्वामी प्रकट दिनाचा अगदी छोटासा छान असा व्हिडिओ इथंच बंद करते। स्वामींचा प्रकट दिन खरंच म्हणजे आपल्या आयुष्यात खूप मोठी पर्वणी घेऊन येतो। सेवेचा एक मोठा खजाना आहे स्वामी सेवा आणि स्वामी सेवा अगदी तुम्ही कमेंटमध्ये जे लिहिता ना श्री स्वामी समर्थ, ते देखील वाया जात नाही। एकमेकाला आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ, ते देखील महाराजांच्या ह्याच्यात लिहून ठेवलेलं असतं।
त्यांच्याकडे सगळ्यांचा लेखाजोखा आहे, चांगलं वागणाऱ्याचा, वाईट वागणाऱ्याचा, सगळ्याचा. त्यामुळे स्वामी जेवढे मायाळू आहेत तितके कडक आहेत. स्वामींना तुम्ही चुकीचं वागलेलं, चुकीचं बोललेलं, खोटं बोललेलं कधीही आवडणार नाही. तर एक साधा भोळा स्वामी भक्त आणि जो कुटुंबावर भरपूर प्रेम करतो असा स्वामी भक्त कायमच महाराजांच्या जवळ राहतो. तर याच आहेत स्वामी सेवा. मी नेहमी सांगते, गाय, कुत्रे, गरीब, गरजू यांना नेहमी दान करत जा, अन्नदान करत जा, पाणीदान करत जा. जितके तुम्ही दान कराल, जितके मानवावर, माणसावर, प्राण्यांवर प्रेम कराल. आता जी काही माहिती दिली, थोडंसं मध्ये आमची बेला भुंकली त्यामुळे व्हिडिओ कट झाला. तुम्हाला सांगितलं की मानव धर्म ही खरी स्वामी सेवा आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागावे ही खरी स्वामी सेवा आहे. तर स्वामी सेवेसाठी तासनतास पारायण केलेच पाहिजे का? तर नाही. तर तुम्ही दया, माया, प्रेम, भक्ती, वात्सल्य दाखवा, हीच खरी स्वामी सेवा आहे. तर प्रकट दिनाचा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.